नाशिकमधील दोन माजी महापौर भाजपच्या गळाला. विनायक पांडे आणि यतीन वाघ भाजपात प्रवेश करणार. काँग्रेसचे नेते शाहू खैरे देखील भाजपच्या वाटेवर. सूत्रांची माहिती, गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश. नाशिकमधील माजी महापौरांच्या भाजप प्रवेशावरती देवयानी फरांदेंची नाराजी. विनायक पांडे, यतीन वाघ, शाहू खैरे, संजय चव्हाणांच्या भाजप प्रवेशाला विरोध. निवडणूक प्रमुख असूनही भाजपनं विश्वासात घेतलेलं नाही, फरांदेंचा आरोप. ठाकरेंमुळेच फडणवीस तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, अन्यथा तुम्हाला एखाद्या लहानशा तुकड्याचा मुख्यमंत्री व्हावं लागलं असतं. संजय राऊतांचा फडणवीसांवर निशाणा. एकनाथ शिंदेंनी स्वतःची मुलं सांभाळावी, भाजप त्यांची मुलं पळवणार. संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर, तुम्ही पोरं सांभाळू शकत नाही, मुंबई काय सांभाळणार. एकनाथ शिंदेंनी केली होती टीका. पुण्यातील महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात. भाजप कोर कमिटीची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करूनच अंतिम यादी जाहीर होणार. पुणे पालिका निवडणुकीसाठी भाजपकडून 115 जणांची नावं निश्चित. उमेदवारांच्या नावावर फडणवीस शिक्कामोर्तब करणार. शिवसेनेला 20 ते 25 जागा मिळाल्यास युतीचा मार्ग मोकळा होणार. सूत्रांची माहिती. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची जागा वाटपासंदर्भात रात्री बैठक. सूत्रांची माहिती, पुण्यात दोन्ही एनसीपी एकत्र आल्यानंतर जागा वाटपाबाबत पहिलीच बैठक. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास काँग्रेसचा एकला चलोरेचा नारा. काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांकडून भूमिका स्पष्ट. तनिषा भिसेंच्या कुटुंबातील सदस्य पुणे पालिका निवडणुकीच्या रिंगणात. तनिषा भिसेंच्या नणंद प्रियांका भिसेंना भाजपकडून उमेदवारी. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तनिषा भिसेंचा मृत्यू झाला होता. पुण्यातील शिवसैनिकांची मुंबईत येऊन स्वबळाची मागणी. भाजपकडून योग्य दखल घेतली जात नसल्यामुळे शिवसेनेत नाराजी. भाजप शहर काय निर्णय घेणार याकडे लक्ष. मुंबई पालिकेसाठी शिवसेनेकडून 100 जागांची भाजपकडे मागणी. सूत्रांची माहिती, भाजपकडून शिंदेंच्या शिवसेनेला 100 जागा देण्यास नकार. सूत्रांची माहिती, तर भाजपकडून शिवसेनेला 70 जागांचा नवा प्रस्ताव. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या जागा वाटपाबाबत अद्याप तिढा कायम. उत्तर भारतीयांच्या पोस्टरला संदीप देशपांडेंकडून उत्तर. याद राखा, उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे. देशपांडेंचं ट्विट. मराठीचा अपमान कराल तर नाही बटोगे तो भी पिटोगे. संदीप देशपांडेंचं ट्विट व्हायरल. नाशिकमध्ये महायुती फिसकटण्याच्या मार्गावर. 50 जागा मिळाव्यात, हेमंत गोडसेंची भूमिका. तर भाजप शिवसेनेला 38 ते 40 जागा देण्याच्या भूमिकेत. भाजपचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटलांनी शिंदेंच्या शिवसेनेवर आरोप केल्यानंतर शिवसैनिक आक्रमक. शिंदे शिवसेना युतीत असूनही खंजीर खुपसते. जगन्नाथ पाटलांचे आरोप, तर आमची ताकद दाखवण्याची वेळ आणू नका. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते महेश गायकवाड यांचा पलटवार. ठाकरे बंधूंची युती जाहीर झाल्यानंतर ठाण्यात महाविकास आघाडीची बैठक. बैठकीत जागा वाटपाच्या फॉर्म्युलावरती शिक्कामोर्तब झाल्याची माहिती. जागा वाटपाचा फॉर्म्युला काय असेल हे अद्याप गुलदस्त्यात. बैठकीला जितेंद्र आव्हाड, राजन विचारे आणि अविनाश जाधव होते उपस्थित. नागपूर महानगरपालिकेसाठी भाजप आणि शिवसेनेची जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात. शिवसेनेकडून नागपुरात 50 जागांची मागणी. भाजप शिवसेनेला 10 ते 12 जागा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती. आमदार प्रवीण दटकेंची माहिती. कोल्हापूर महानगरपालिकेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला. भाजप 34, शिंदेंची शिवसेना 32. अजित पवारांची राष्ट्रवादी 15 जागांवर निवडणूक लढवणार. पुण्यात झालेल्या बैठकीत फॉर्म्युलावरती एकमत झाल्याची माहिती. कोल्हापूर महापालिकेसाठी विनय कोरेंच्या जनसुराज्य शक्ती पक्षाकडून तयारी सुरू. 70 इच्छुकांच्या मुलाखती. महायुतीनं सन्मानपूर्वक जागा दिल्यास महायुतीतून निवडणूक लढवणार. जनसुराज्य शक्ती पक्षाची भूमिका. पुणे पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी फक्त निवडणुकीपुरती एकत्र. वरिष्ठांनी प्रशांत जगताप यांचे काही निर्णय समजून घ्यायला हवेत. पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेबाबत चर्चा सुरू. मनसेसोबतचा प्रस्ताव आला तर त्यावरती चर्चा होईल. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती. परभणीत महाविकास आघाडी होऊ न शकल्यास स्वबळावर लढू. परभणी मनपामध्ये महापौर ठाकरेंच्याच शिवसेनेचा होणार. प्रदीप खोपडे यांची माहिती. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची स्थानिक पातळीवर आज बैठक. भाजप 4 पावलं मागे यायला तयार. शिंदे शिवसेनेनं 2 पावलं पुढे आलं पाहिजे, किशोर शितोळे यांचं वक्तव्य.
आशिष कुरेशी म्हणजे मुंबईला लागलेली बुरशी. संदीप देशपांडेंची भाजप नेते आशिष शेलारांवर टीका. शेलारांना रामदास आठवले चावलेत. आशिष शेलारांच्या टीकेला संदीप देशपांडेंचं प्रत्युत्तर. आषाढीच्या घरी महाशिवरात्र. 2 अपूर्णांक मिळून पूर्णांक होतोच असं नाही. ठाकरे बंधूंच्या युतीवरून केशव उपाध्यायांची बोचरी टीका. मुनगंटीवार, हंसराज अहिर आणि जोरगेवार या वादावरती पडदा पडणार. कारण नागपुरात आज मुनगंटीवार, हंसराज अहिर आणि जोरगेवारांची संयुक्त बैठक होते. चंद्रशेखर बावनकुळे देखील बैठकीला उपस्थित राहणार. वाद मिटवून एकत्रित निवडणूक लढण्याचा संदेश दिला जाण्याची शक्यता. चंद्रपुरात निवडणूक प्रमुख पदावरनं किशोर जोरगेवारांना हटवलं. अजय संचेती यांच्याकडे निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी. किशोर जोरगेवार आणि मुनगंटीवार यांच्यात सुरू असलेल्या पक्षांतर्गत संघर्षाच्या पार्श्वभूमीवर प्रदेश भाजपचा निर्णय. मुंबई महापालिकेत नातलगांना उमेदवारी मिळण्यासाठी नेत्यांची लगबग. विनायक राऊत मुलाला वाकोल्यातून उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक, तर सुनील प्रभू गोरेगावातून मुलाला उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक. सूत्रांची माहिती. खासदार धनंजय महाडिकांचे पुत्र कृष्णराज महाडिक मनपा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता. कोल्हापूरच्या प्रभाग क्रमांक 3 मधून कृष्णराज महाडिक निवडणुकीच्या रिंगणात. कोल्हापुरात महाडिकांची तिसरी पिढी निवडणुकीच्या आखाड्यात. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं मुंबई मनपासाठी रोहित पवारांवरती जबाबदारी. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंकडनं रोहित पवारांच्या नावाची घोषणा. 2 दिवसात पक्षाची पहिली यादी जाहीर केली जाण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. काल मातोश्री परिसरात पुन्हा ड्रोनच्या घिरट्या. मातोश्रीवरून पोलीस नियंत्रण कक्षाला फोन. सूत्रांची माहिती. प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी ड्रोन उडवल्याची माहिती. अजित पवारांच्या पक्षातील मंत्र्यांवरती तीव्र शब्दात नाराजी व्यक्त. नगरपालिका निवडणुकीच्या निकालावरनं अजित पवारांनी मंत्र्यांना सुनावलं. सूत्रांची माहिती. कराडमध्ये लागलेला बॅनर चर्चेचा विषय. कराड नगरपालिकेत काँग्रेसला संपुष्टात आणल्याबद्दल अभिनंदनाचा बॅनर. पृथ्वीराज चव्हाणांचं नाव लिहित श्रीकांत घोडकेंनी लावला बॅनर. गिरणी कामगार मुंबई महानगरपालिकेच्या रिंगणात उतरणार. गिरणी कामगारांची संयुक्त महाराष्ट्र आघाडी पालिका निवडणूक लढवणार. गिरण गावातून गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना उमेदवारी मिळणार. आषाढीच्या घरी महाशिवरात्र. 2 अपूर्णांक मिळून पूर्णांक होतोच असं नाही. ठाकरे बंधूंच्या युतीवरून केशव उपाध्यायांची बोचरी टीका. मुनगंटीवार, हंसराज अहिर आणि जोरगेवार या वादावरती पडदा पडणार. नागपुरात आज मुनगंटीवार, हंसराज अहिर आणि जोरगेवारांची संयुक्त बैठक. चंद्रपुरात निवडणूक प्रमुख पदावरनं किशोर जोरगेवारांना हटवलं. अजय संचेती यांच्याकडे निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी. किशोर जोरगेवार आणि मुनगंटीवार यांच्यात सुरू असलेल्या पक्षांतर्गत संघर्षाच्या पार्श्वभूमीवर प्रदेश भाजपचा निर्णय. मुंबई महापालिकेत नातलगांना उमेदवारी मिळण्यासाठी नेत्यांची लगबग. विनायक राऊत मुलाला वाकोल्यातून उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक, तर सुनील प्रभू गोरेगावातून मुलाला उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक. सूत्रांची माहिती. खासदार धनंजय महाडिकांचे पुत्र कृष्णराज महाडिक मनपा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता. कोल्हापूरच्या प्रभाग क्रमांक 3 मधून कृष्णराज महाडिक निवडणुकीच्या रिंगणात. कोल्हापुरात महाडिकांची तिसरी पिढी निवडणुकीच्या आखाड्यात. पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार संतोष चौधरींची जळगाव महापालिका निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून नियुक्ती. एकनाथ खडसेंना डावलून चौधरींकडे निवडणूक प्रभारी पदाची जबाबदारी. राजकीय वर्तुळात चर्चा सुरू. एमआयएमनं मनपा निवडणुकीतील उमेदवारांची पहिली अधिकृत यादी जाहीर केली. छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि जालन्यातील उमेदवारांचा समावेश. छत्रपती संभाजीनगरमध्ये 8, जालन्यात 1, तर नाशिकमध्ये 3 उमेदवार जाहीर. नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी 2 दिवसात 4157 उमेदवारी अर्जांची विक्री. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मिळणार फक्त 4 दिवस. 30 डिसेंबर अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं जळगाव महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती. माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री सतीश पाटील, जिल्हाधिकारी संजय पवार यांच्या उपस्थितीत मुलाखती. बुलढाण्यातील मलकापूरच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षाचा नोटा उधळतानाचा व्हिडिओ व्हायरल. काँग्रेसचे नगराध्यक्ष आतिक जरीवाले यांनी विजयी मिरवणुकीत नोटा उधळल्याची माहिती. सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल.
सत्तेत असताना पराभव का झाला याचं आत्मपरीक्षण करावं. पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते लक्ष्मण ढोबळेंची जयकुमार गोरेंवरती टीका. मनगटशाहीच्या जोरावरती रेटून बोलणाऱ्यांना जनतेने जागा दाखवली. ढोबळेंची गोरेंवर टीका. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रवाशांच्या सेवेत सकाळी 8 वाजता बेंगळुरूवरून पहिलं विमान नवी मुंबई विमानतळावरती लँड. पहिल्याच दिवसापासून प्रवासी वाहतुकीसोबतच माल वाहतूक देखील सुरू. नवी मुंबई विमानतळावरती स्थानिक भूमिपुत्रांची निदर्शनं. नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्याची स्थानिकांची मागणी. स्थानिक आमदारांवरही आंदोलकांची आगपाखड. कराड नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजेंद्र यादव यांनी विजयी उमेदवारांसह घेतली मंत्री शंभूराज देसाईंची भेट. कराड नगरपालिकेवरती शिंदेंच्या शिवसेनेची सत्ता. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालेगाव पोलीस ऍक्शन मोडवर. पोलिसांकडनं ठाणेनिहाय गुन्हेगारांच्या कुंडल्या जमा. दोन्ही माजी नगरसेवकांसह 8 जणांचे हद्दपारीचे प्रस्ताव. यवतमाळमधील पोस्टमनच्या घरी सापडली 3 पोत्यात भरलेली पत्र आणि पार्सल्स. सतीश धुर्वे असं पोस्टमनचं नाव. मारहाणीच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या व्यावसायिकाकडनं 5.5 कोटींची खंडणी उकळण्याचा प्रयत्न. प्रकरणाच्या सेटलमेंटसाठी महिलेनं आरोपीच्या वडिलांकडे तब्बल 10 कोटी मागितले. आरोपी अमृता झवेरी आणि तिची मैत्रीण अभिनेत्री हेमलता पाटकर बने यांना गुन्हे शाखेनं केली अटक. 8 कोटी मगर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या इरई डॅमच्या पाण्यात निसर्गमुक्त. हिंगोलीच्या इसापूर धरण परिसरात आढळली होती मगर. गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणाऱ्यांवरती सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे शाखेनं कारवाई केली. कुडाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पावशी कुंभारवाडीजवळ टाकला छापा. कारवाईत 4,30,00,000 रुपयांची दारू जप्त. वाशिमच्या कारंजा नगर परिषदेत पदग्रहण सोहळा संपन्न. अध्यक्षपदासह 16 नगरसेवक विजयी होत पहिल्यांदाच एमआयएम पक्षाची एकहाती सत्ता. वाशिममध्ये एकाच रात्रीत चोरट्यांनी 3 घरं फोडली. 10 ते 15 लाखांचा ऐवज लंपा. शेलू बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली घटना. वाशिममध्ये नाफेडचा धसका घेत व्यापाऱ्यांनी सोयाबीनचे दर वाढवले. क्विंटल मागे 300 रुपयांची वाढ मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा. शासनाकडून कृत्रिम वाळू धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू. कृत्रिम वाळू उत्पादन युनिटसाठी जिल्हा खनिकर्म विभागाकडे 27 प्रस्ताव प्राप्त. वाशिम शहरातील मुख्य रस्त्यावरील लघु व्यावसायिकांच्या 2 दुकानांना आग. कापड आणि चपलेची दुकानं जळून खाक. लघु व्यावसायिकांचं आर्थिक नुकसान. गोंदिया बल्लारशा मार्गावरील अनेक रेल्वे गाड्या रद्द असणार. सिकंदराबाद मंडळात 3rd लाईनचं काम होणार. काही रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल. वर्ध्यात अवैध दारू वाहतुकीवरती रामनगर पोलिसांची कारवाई. दारूसह 2.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करत संबंधितांवरती गुन्हे दाखल.